झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले असते। सुख दुःखात जास्त अंतर नसते। जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हटलं जातं। संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो। शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो। वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, दोन्हीही बदलणार आहे।